आता इन्व्हेस्टमेंटसाठी तुमचे कसं थॉट्स असायला पाहिजे. द फाउंडर म्हणून एक मूवी सर, द फाउंडर किती लोक बघितले फाउंडर मूवी? येस सर. काय सर त्याच्यामध्ये सिम्पल मॅकडॉनल्ड्सची स्टोरी तुम्ही सगळे लोक बघा. इट्स व्हेरी ब्युटिफुल. तर मी पण ट्रेनिंग घेतो सरकडे, अजून भरपूर लोकांकडे. ते काही लोक सजेस्ट करतात असा मूवी बघा, त्याच्यामधून पण भरपूर लर्निंग्स होते आपल्याला. आता इंटरेस्ट इन्कम एफडी तुम्ही ठेवू शकतो, रेंट आहे, डिव्हिडंड आहे, तर नेट प्रॉफिट. हे जेव्हा तुम्ही ट्रेडिंग प्रॉफिटला असो, ट्रेडिंग अकाउंट बघणार ह्या स्ट्रक्चरमध्ये असणार. ह्याच्यामध्ये काय डाऊट्स आहे कोणाला काय, म्हणजे तुम्हाला तुम्ही उद्या जाऊन तुमची प्रॉफिट अँड लॉस म्हणून बघणार आहे, त्याच्यामध्ये असं दिसणार तुम्हाला जवळपास. हे तुम्ही ह्याच्यामध्ये काही डाऊट असलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो. बट हे तुम्ही उद्या गेले म्हणजे उद्या सेशन झाल्यानंतर सरांची एक प्रिन्सिपल आहे, सर इज मोर स्ट्रॉंग इन इम्प्लिमेंटेशन. सरांचे एवढा सेशन काय एवढं सक्सेस झाले. इवन मी पण जेव्हा सरांची लोणावळामध्ये सेशन अटेंड केलं होतं, त्याच्यामध्ये सर सांगितलं की मेडिटेशन्स दिले त्यांनी फर्स्ट. मेडिटेशन्स नंतर मग त्यांनी सांगितलं की तुमचे एक थॉट्स जो काही बिझनेसमध्ये आहे तुम्ही व्हिज्युअलाइज करा, मग ते बिझनेस तुम्ही इम्प्लिमेंटेशन्स करा. आता मी जेव्हा व्हिज्युअलाइज केली, मी माझ्या असं वाटतं की माझ्या अकाउंटंट लोकांची खूप गरज आहे. लोकांना चांगला अकाउंटंट भेटत नाही. मी एक आता बुक माय अकाउंटंट म्हणून ॲप तयार केले, ते होल क्रेडिट गो टू विजय सर. त्याच्यासाठी एकदा मी आता प्रॅक्टिस म्हणून मी अराउंड 18 इयर्स मी स्वतःची प्रॅक्टिसमध्ये कधी विचारच नाही आले. कसं मला टाइमच नाही भेटले विचार करायला. असं तुम्ही जेव्हा सेशनला येणार, तुम्ही जेव्हा इथे बसणार किंवा तुम्ही त्यांना स्वतःसाठी टाइम देणार. आता मोठे मोठे लोक काय करते, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 98% अँड 2%? 2% लोक समथिंग दे विल डू डिफरन्स व्हॉट यू आर टुडे यू आर डुइंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःसाठी कधी टाइमच देत मी स्वतः पण नाही देत होतो. वेन यू स्टार्ट रिअलायझिंग, यू स्टार्ट गिव्हिंग टाइम टू यू, मग तुमच्याकडून जो काय ऊर्जा आहे, शक्ती आहे, सर सांगत असते बाहेर येतो, मग तुमची ती क्रिएट होते. काही काही मोठे बिझनेसमॅन लोक 10 दिवस गायब असते, तर त्यांनी जाऊन तिथे स्टडी करतो, रिसर्च करतो, स्वतःला मनन करतो, काय चूक केले, काय करायला पाहिजे, काय नेक्स्ट 5 इयर्समध्ये काय करायला पाहिजे. आता तुम्ही जो 2 दिवसमध्ये तुम्ही जो टाइम देतो ते 30 आहे. तुमची नेक्स्ट बिझनेस तुम्हाला कुठली लेवलपर्यंत घेऊन जातो, हे डिफरन्स तुम्हाला दिसून येणार. आफ्टर तुम्ही आता जेव्हा सेशन करून बाहेर जाणार, तुमच्या सराउंडिंगमध्ये तुमच्यामध्ये डेफिनेटली डिफरन्स दिसून येणार. हे खूप महत्त्वाचे आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला ह्या फॉर्मॅट्समध्ये दिसणार. हे सगळे आता ऑलरेडी मी एक्सप्लेन केले म्हणून जास्त डिटेलमध्ये ते घेत नाहीये. तर माझ्याकडे फक्त 20 मिनिट्स आहे. अजून भरपूर इम्पॉर्टंट आहे, ते थोडा कव्हर करतो. वेर इज माय प्रॉफिट, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांची हे क्वेश्चन असते. माझा नेट प्रॉफिट जो आहे ते 1 करोड आहे. मी त्याच्यावर टॅक्स पण भरलेले 25% प्रॉफिट लिमिटेड असतात 25 लाख. बट माझ्या बँकमध्ये बॅलन्स फक्त 10 लाख रुपये. असं किती लोकांना वाटते? सगळ्यांची मोठे क्वेश्चन सगळ्यांना वाटते ते. म्हणजे हे काय डिफरन्स आहे? डिफरन्स काही नाहीये, फक्त आपला अंडरस्टँडिंग डिफरन्स आहे. आपल्याला कॅश फ्लो आणि नेट प्रॉफिट मधून डिफरन्स समजून घ्यायची. कॅश फ्लो कोणाला म्हणते आणि नेट प्रॉफिट कोणाला म्हणते. कॅश फ्लो तुमची जो नेट प्रॉफिट आहे ना, तुमच्या कस्टमरकडे असते ते सगळे. कॅश फ्लो इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो लोक मास्टर आहे रिकव्हरीमध्ये, मी टोटली कॅश क्रेडिट साठी अपोज आहे. जेव्हा लोक बिझनेसमध्ये कॅश क्रेडिट घेते, मग कसं कॅश क्रेडिट पण युटिलाइज करायला पाहिजे. जेव्हा कॅश क्रेडिट तुमच्याकडे आलं ना, तुम्ही रिकव्हरीमध्ये फोकस करत नाही. आहे ना, युटिलाइज करा. सॅलरी द्या, हे करा, हे करा. माझ्याकडे मॅक्झिमम ते लोक 10 करोड असलं तर त्यांनी 20 लाख 25 लाख कॅश क्रेडिट घेतलेले असते. काय होते, ह्युमन टेंडन्सी आहे. ऑलरेडी तुम्हाला कॅश क्रेडिट अवेलेबल असल्यामुळे तुम्ही रिकव्हरीमध्ये फोकसच करत नाही. मग ते काय कॅश क्रेडिट यूज करायचं ना. कॅश क्रेडिट इज व्हेरी डेंजरस टू. काय डेंजरस आहे सर, कोणी सांगू शकतो कॅश क्रेडिट काय डेंजर आहे? टर्म लोन कधी कधी पुरवतं आपल्याला, कॅश क्रेडिट पुरवत नाही. हे माझे स्टेटमेंट आहे. असं किती लोकांना वाटते? हे खूप महत्वाची पॉईंट आहे सर.
ॲटलीस्ट सरला रिअलाइज आहे. काही लोक रिअलाइज पण करत नाही. टर्न अमाऊंट कसं कमी होत जातं, तुम्ही हप्ता भरायचा इथे फक्त व्याज भरतो. तसं फॅक्ट झाले सर. आता भोसरीमध्ये 2 फ्रेंड्स होता, त्यांनी 4 करोड सीसी घेतले. एका दिवस दोघांमध्ये डिस्प्यूट झाले. 4 करोड पूर्ण यूज झालेली. बराचशी कसं आता तुमच्यासाठी आता बिझनेसमॅन लोकांसाठी मशिनरी म्हणजे असेट, बट फायनान्समध्ये दॅट इज नॉट असेट. ते डेप्रिसिएबल असेट, त्याचे व्हॅल्यू 0 होऊन जातं. फक्त तुमची फॅक्टरी सेट मुव्हेबल प्रॉपर्टी असतात तर इमूवेबल असतात तरच तुमची प्रॉफिट, अदरवाईज 0 होते. ते 4 करोड लिटरली त्यांची घर विकून भरायची परिस्थिती आली. हे त्यासाठी सीसी दिलेली असते. सीसी कसं यूज करायला पाहिजे, एका वर्षामध्ये एक सायकल पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही पूर्ण पैसे भरायला पाहिजे. 4 करोड पूर्ण भरून तुमचे पैसे बँकमध्ये असायला पाहिजे 10-20 लाख रुपये. म्हणजे तुम्ही बिझनेस परफेक्ट करतो. नाहीतर 4 करोड पण कमी पडतो, नेक्स्ट इयर मध्ये अजून 50 लाख घ्या, अजून 1 करोड घ्या, संपले. त्यासाठी कॅश रेट बद्दल व्हेरी केअरफुल राहा सर. हे जो कम्युनिटी ना सर, याला समृद्ध कम्युनिटी करायची आपल्याला. विजन्स आहे सरांची, जो विजन त्यासाठी आज तिकडे आहे साहेब सगळे लोक. त्यासाठी हे डिफरन्शिएट आपल्याला पाहिजेच. आपल्याला हे 2% मध्ये जायचे, आपल्याला 98% मध्ये आपल्याला नाही जायचे. त्यासाठी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँडिंग करणं खूप महत्वाचे आहे. आता शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह आणि सरप्लस बॅलन्स शीट मध्ये येतं आपला लायबिलिटी साइड मध्ये. शेअर लोन्स कुठे येतं सर? लायबिलिटी का असेट्स? लायबिलिटी. आता सगळ्यांची चालू झाले म्हणजे यू आर व्हेरी ब्रिलियंट, बट फक्त यूज करत नाही, हेच प्रॉब्लेम आहे. अनसेक्युर्ड लोन्स येस. लेफ्ट साइड मध्ये लायबिलिटीज आहे सर, राईट साइड मध्ये असेट्स. तर प्रोव्हिजन्स, प्रोव्हिजन्स मध्ये काय काय येतं सर? जेव्हा मी नेक्स्ट सेशन परत तुमचे घेणार आहे, तुम्ही सगळे गोष्टीला आन्सर पाहिजे माझ्याकडे. म्हणजे हे खूप महत्वाचे सर. म्हणजे हे जो नेग्लेक्ट आहे ना आपल्याला कुठेतरी, काही लोकांनी क्वेश्चन विचारले सर तुम्ही 30 वर्षानंतर पण तुम्हाला बॅलन्स शीट, त्यांनी म्हटले मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी तरी 100 करोडची टर्नओव्हर केलेली, मला काही कमी पडले नाही. सर तुम्हाला फायनान्स नॉलेज तुम्ही 1000 करोड करू शकत होता. तुम्हाला नॉलेज नाही म्हणून तिथेच थांबलेले तुम्ही 100 मध्ये. दिस डिफरन्स डेफिनेटली मेक द डिफरन्स. प्रोव्हिजन्स म्हणजे आपला जो काय ड्युटीज अँड टॅक्सेस गव्हर्नमेंटची असते ते सगळे प्रोव्हिजन्स मध्ये आलेले असतात. ट्रेड पेबल्स, ट्रेड पेबल म्हणजे काय सर? जो मटेरियल आम्ही परचेस केलेले असते हे क्रेडिटर्स म्हणतो. म्हणजे त्यांना पैसे आपल्याला द्यायचे असते. जेव्हा आम्ही मटेरियल परचेस केलेले असते त्यांना पैसे आपल्याला जो द्यायचे असते, हे किती दिवस मध्ये आपल्याला पे करायचे असते साधारण? हा सर 120. तर रूल प्रमाणे 45 डेज मध्ये आपल्याला पेमेंट करायला पाहिजे. फिक्स असेट्स, फिक्स असेट कुठे येणार आता? असेट्स. इन्व्हेस्टमेंट्स, ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल म्हणजे काय? पैसे येणे जेव्हा आम्ही सेल केलेले असते. हे पण रिकव्हरी तुम्ही फास्ट करू शकतो. याच्यामध्ये आता 90 डेज जनरल ट्रेंड आहे, भोसरीमध्ये तरी 90 डेज ट्रेंड आहे. बट आता तुम्ही ह्याला कमी करू शकतो. बेस्ट तुम्ही हे करू. इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी ऑलरेडी डिस्कशन झाले आपला. इन्व्हेंटरीमध्ये जस्ट इन टाइम असला पाहिजे आणि सेग्रिगेशन असायला पाहिजे. तुमची आता एबीसी अनालिसिस असायला पाहिजे. एबीसी अनालिसिस कोणाला माहिती आहे इन्व्हेंटरीमध्ये? एबीसी अनालिसिस काय असते? एबीसी म्हणजे आता तुमची, हा येस सर, येस डेट स्टॉक एक झाले. एबीसी अनालिसिस मध्ये असा पाहिजे सर आपला मटेरियल जो असते ना त्याचे सेग्रिगेशन. ए म्हणजे आता व्हॅल्यूज हाई असते बट क्वांटिटी मध्ये छोट असते. बी म्हणजे मीडियम, सी म्हणजे क्वांटिटी भरपूर असते, व्हॅल्यूज कमी असते. मग तुमचे फोकस कुठे पाहिजे? ए मध्ये असायला पाहिजे. हे सेग्रिगेशन्स होतच नाही. आता मी जेव्हा सिस्टमॅटिकची रिपोर्ट दिलेली असते तेव्हा गेलेले असतात तिकडचे मटेरियल इकडचे मटेरियल, तेव्हा आफ्टर 4-5 मंथ्स ते सगळे एका जगामध्ये असते. फक्त हे सगळं थॉट प्रोसेस आहे. सिस्टम कोणाला नाही पाहिजे. तुमच्याकडे जे लोक काम करणारे मोर दॅन 5 इयर्स त्यांना तरी अजिबात सिस्टम नाही पाहिजे. द मोस्ट रिजिड पीपल्स आर दॅट पर्सन. मला त्यांना सिस्टम नाही पाहिजे. सिनियर्स
सर त्याच्याबद्दल जास्त मला सांगितलेलं असते त्याच्यामध्ये कसं आपल्याला हे करायला पाहिजे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस, कॅश अँड बँक. तर ऑलमोस्ट कॅश मध्ये एक्सपेन्सेस सगळे आता ऑलमोस्ट कमीच होत जाणार. इन फ्युचर मध्ये कॅश एक्सपेन्सेस इव्हन कॅश पण बंद होऊ शकतो नेक्स्ट 5 years. ऑल आर डिजिटल.